महाराज बोला. दोरपाळ अरे बोल दूरदार द्वारपाळ कुठं बोल ऐक जरा. दूरदार बोल ध्यान देऊ नाही. ध्यान एवढंच ऐकणार आहे मी हा. आता. कसं आहे हा. या तर सगळं मंडळ आहे ना मंडळ हा फक्त तरुण आहे ना. तरुणच आहे हा तरुणच आहे नाही तर मग इथं मग काय झालं काय संसार करूनच मेलं मिळलं काय हाताला लागलं नाही आणि मरतावेळी मग म्हणतोय काय म्हणतोय देवाचं हा आठवण करतोय बरोबर मरतावेळी त्याला काय उपयोग आहे का काही नाही बा. नाही. हा, बोल पुढचं आय, संसाराचा धंदा केला जन्म संसाराचा धंदा संसाराचा धंदा बरबान बोला. फार आनंदी दिसत आहात तुम्ही. हो तुम्हाला माहित नाही काय बरं आपल्या राज्यावर कुठला प्रसंग आला कधीच प्रसंग असा येत नाही. बर आणि आज अशी वेळ आलेली आहे अशी कोणती महाराज सेवक हो बोला. संपूर्ण राज्यामध्ये कोरडा दुष्काळ पडला. काय म्हणता पशु पक्षी बर महाराज गाय गुरे म्हशी हा, चारा देखील नाही. पशु पक्ष्यांना पाणी देखील नाही. बरोबर अशी वेळ केव्हाही आली नव्हती. बर परंतु हे पहा तुम्ही टायमिंग आम्ही स्पीकरला सिस्टीम लावल्यानंतर तर लावलंय ना. जर 5 मिनिटाला वाढलीच तर मेहरबानी द्या त्यांना आपण देऊ. तेव्हा सेवक हो बोला. अशी केव्हाही वेळ आली नव्हती. परंतु आज आपल्या राजावरती अशी वेळ आली. अशी कोणती महाराज बोला. अन्न नाही चारा नाही पाणी देखील नाही. बर सर्व जनावरे उपाशी पोटी तडफडत आहेत. तेव्हा आपल्याला एकच काम करायचं आहे. काय करायचं ते म्हणजे त्या पश्चिम दिशेला आपल्याला शिकारीसाठी जायचं आहे. जायचं ना. कोणताही जीव घालेल वन्यजीव तुमच्या हाती कोणताही लागो पशु लागो पक्षी लागो काही असू द्या त्याची आपल्याला शिकार करायची. एवढी भूक आणि आजच्या घडीला हा, आपल्या या पोटाची खळगी कशी भरतील हेच बघायचं आहे. असं मग मंदिर गावलं तरी आणून घेऊन जाऊ का. शेवट हा जे आपणाला आवडेल बर त्याची शिकार करा. बर बर चला. चला माझ्या माझ्या मागून या. माझ्या
माझ्या देवाचं दर्शन घेऊ मेंढरानात चालायला जाऊ देवाचं दर्शन घेऊ